तर आता डिटेल एस्टिमेट म्हणजे काय असणार आहे बघा. तर डिटेल एस्टिमेट तर त्यामध्ये जी काही क्वांटिटी असणार आहे ती क्वांटिटी कशावर फाइंड केला असणार आहे. जे काही ड्रॉइंग्स असणार आहे त्या ड्रॉइंगच्या सहाय्याने जी काही लेंथ विड्थ आणि डेप्थ असणार आहे त्या पर्टिक्युलर आयटम्स ऑफ वर्कची त्यानुसार काही केली असणारी क्वांटिटी फाइंड आउट केली असते. आणि ती क्वांटिटी फाइंड आउट केल्यानंतर जे काही युनिट रेट असणार आहे त्या आयटम ऑफ वर्कचा त्या युनिट रेटने जर क्वांटिटीला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय भेटणार आहे, त्या वर्कची काय भेटणार आहे, कॉस्ट भेटणार आहे. तर त्यामध्ये क्वांटिटी ऑफ ऑल आयटम्स ऑफ वर्क आर कॅल्क्युलेटेड फ्रॉम द रिस्पेक्टिव्ह डायमेन्शन ऑन द ड्रॉइंग्स ऑन द मेजरमेंट शीट. तर महत्त्वाचं म्हणजे जी काही आपण ही क्वांटिटी फाइंड आउट करणार आहे ते एक स्पेसिफिक फॉर्मॅटमध्ये फाइंड आउट केलेली असते. त्या फॉर्मॅटला आपण म्हणतो मेजरमेंट शीट. ते मेजरमेंट शीटमध्ये प्रत्येक आयटम सपोज जी काही क्वांटिटी असणार आहे ती क्वांटिटी फाइंड आउट केलेली असते. सपोज आपण बँगलोरचा जर विचार केला, मग आता एक्स सविशन आहे त्याचं म्हणजे फाउंडेशनसाठी जे काही एक्स सविशन करणार आहे आपण, मग त्या आयटम्स ऑफ वर्कमध्ये जे काही डिस्क्रिप्शन असणार आहे त्या डिस्क्रिप्शन लिहिणार आहे. नंतर त्या एक्सप्रेशनची लेंथ किती आहे, एक्सप्रेशनची विड्थ किती आहे, नंतर एक्सप्रेशनची डेप्थ किती आहे, याच्यावरून जी काही क्वांटिटी असणार आहे एक्सप्रेशनची ती क्वांटिटी त्या मेजरमेंटसाठी मी काय केली असती, फाइंड आउट केली असते. आणि जी क्वांटिटी काही फाइंड आउट केली असणार आहे त्या क्वांटिटीला आपण कशाने मल्टिप्लाय करतो, जो काही रिस्पेक्टिव्ह रेट असणार आहे त्या रिस्पेक्टिव्ह रेटने जी काही क्वांटिटी आलेली आहे त्या क्वांटिटीला मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काय भेटणार आहे, कॉस्ट भेटणार आहे. माझी काही कॉस्ट फाइंड करण्यासाठी एक सेपरेट फॉर्मॅट असतो, त्या फॉर्मॅटला म्हणतो आपण ॲब्स्ट्रॅक्ट शीट. त्या ॲब्स्ट्रॅक्ट शीटमध्ये काय केलं असतं, जे काही मेजरमेंट शीटमध्ये आपण क्वांटिटी फाइंड आउट केलेली असणार आहे डिफरंट आयटम्स ऑफ वर्कची ती क्वांटिटी आपण त्या फॉर्मॅटमध्ये टाकतो आणि जे काही रेट असणार आहे तो रेट आपल्याला DSRमधून मिळतो, डिस्ट्रिक्ट शेड्यूल रेट म्हणून. आणि त्याच्यावरून आपण जी काही कॉस्ट असणार आहे ती कॉस्ट काय करू शकतो, आपण फाइंड आउट करू शकतो. ॲब्स्ट्रॅक्ट शीट केल्यानंतर काय करतो आपण, जे काय ऑल अदर एक्सपेन्सेस रिक्वायर फॉर सॅटिस्फॅक्टरी कम्प्लिशन ऑफ वर्क, मग त्यामध्ये असणार तुमचे ओव्हरहेड चार्जेस असणार आहे, नंतर वर्कमॅनशिप असणार आहे, नंतर तुमचे काय असणार आहे कॉन्ट्रॅक्टर प्रॉफिट असणार आहे, कॉन्टेंजन्सी चार्जेस असणार आहे. हे चार्जेस आपल्या पुढे जाऊन बघायचेच. तर त्या टोटल कॉस्टला हे जे काही चार्जेस असणार आहे ॲडिशनल चार्जेस, ते ॲडिशनल चार्जेस त्याच्यामध्ये ॲड केल्यानंतर आपली जी काही टोटल कॉस्ट असणार आहे ती टोटल कॉस्ट आपण डिटेल एस्टिमेटने काय करू शकतो, आपण फाइंड करू शकतो. आता ही जी काही डिटेल एस्टिमेट असणार आहे ते डिटेल एस्टिमेट एक बेस्ट आणि मोस्ट ॲक्युरेट मेथड आहे ॲज कम्पेअर टू ॲप्रॉक्सिमेट एस्टिमेट. कारण का ह्याच्यामध्ये आपण जे काही एस्टिमेट करणार आहे ते एस्टिमेट आपण ड्रॉइंग्सवरून जे काही डायमेन्शन असणार आहे ते डायमेन्शन घेणार आहे आणि त्या डायमेन्शनवर आपण क्वांटिटी फाइंड करणार आहे. नंतर क्वांटिटी फाइंड केल्यानंतर त्या क्वांटिटीला आपण काय करणार आहे, युनिट रेटने मल्टिप्लाय करणार आहे. आणि युनिट रेटने मल्टिप्लाय केल्यानंतर आपण जी काही कॉस्ट आहे त्या कॉस्टला आपण ओव्हरहेड चार्जेस आपण काय करणार आहे, ॲड करणार आहे. का जे साईटवरती आपण एस्टिमेट ॲड करण्यास आपण कन्सिडर केलेले नाही त्या चार्जेसला आपण ओव्हरहेड चार्जेस म्हणतो. त्यामध्ये असणार तुमचे कॉन्टेंजन्सीज असणार आहे, नंतर तुमचं असणार आहे कॉन्ट्रॅक्टर प्रॉफिट असणार आहे, वॉटर चार्जेस असणार आहे, इलेक्ट्रिसिटी चार्जेस असणार आहे. हे काय याला म्हणतो आपण ओव्हरहेड चार्जेस. ते ॲड करून आपण जी काही कॉस्ट असणार आहे ती टोटल कॉस्ट आपण डिटेल एस्टिमेटने फाइंड करतो प्रोजेक्टची. The detail estimate is combined by report specification, detailed drawings showing plans, different sections, key plans, basics, operates. The detail estimate जे आहे ते डिटेल एस्टिमेट काय केलं असतं, डिटेल एस्टिमेट तुमचं कशा सहाय्याने प्लॅन्स म्हणजे ड्रॉइंग्स आणि रेटच्या सहाय्याने ते काय केलं असतं, डिटेल एस्टिमेट बनवलेलं असतं. तर या ठिकाणी बघा तुम्हाला मेजरमेंट शीटचा फॉर्मॅट दाखवायला हा आयटम्स नंबर, नंतर डिस्क्रिप्शन ऑफ दॅट आयटम्स, नंतर नंबर, लेंथ, विड्थ, हाईट आणि क्वांटिटी आणि याच्या पुढे असणार टोटल क्वांटिटी. हा जो काय फॉर्मॅट आहे मेजरमेंट शीटचा. नंतर याच्या पुढं काय केलं असतं ॲब्स्ट्रॅक्ट फॉर्मॅट. हा ॲब्स्ट्रॅक्टचा फॉर्मॅट आहे, आयटम्स नंबर, डिस्क्रिप्शन, क्वांटिटी, युनिट ऑफ पेमेंट म्हणजे युनिट ऑफ पेमेंट, रेट आणि अमाऊंट. हा काय ॲब्स्ट्रॅक्टचा होता. याच्यामध्ये जे काही आपण मेजरमेंट शीटमध्ये क्वांटिटी फाइंड करणार आहे शीटमध्ये तेच क्वांटिटी आपण त्या आयटमसोबतच्या याच्यामध्ये टाकणार असतं शीटमध्ये. त्या रेटने मल्टिप्लाय करून आता आयटम्स नंबर 1 घेतलं सर आपण सपोज मेजरमेंटमध्ये एक्सवेशन, तर त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये येईल एक्सवेशन. आता सपोज एक्सवेशन नंबर आपलं 1 आहे, नंतर लेंथ आलेली एक्सवेशनची काहीतरी, विड्थ माहिती आपल्या एक्सवेशनची, हाईट माहिती, तर आपण एक्सवेशनची जी काही हाऊ मच क्वांटिटी असणार ती क्युबिक मीटरमध्ये एक्सप्लेन केली असते. तर जी काही क्वांटिटी असणार ती क्वांटिटी आपण फाइंड आउट करू शकतो. लेंथ, विड्थ आणि हाईटने मल्टिप्लाय करून वी गेट द क्वांटिटी.
तीच क्वांटिटी आपण जी काही फाईंड केलेली ती क्वांटिटी आयटम नंबर 1 त्याची कॉस्ट जर आपल्याला फाईंड करायचं असेल एक्सप्रेशनची तर आपण ते मेजरमेंट शीटमध्ये जाणार ऑब्जेक्ट शीटमध्ये टाकतो. मला सपोज आयटम नंबर 1 आहे आणि त्याचं डिस्क्रिप्शन आहे. नंतर क्वांटिटी आली सपोज 30 क्युबिक मीटर आलेली आणि युनिट ऑफ पेमेंट पर क्युबिक मीटर आहे. तर रेट सपोज 180 रुपये पर मीटर क्यूब. तर आपण 180 त्या क्वांटिटीला मल्टिप्लाय करून आपण जे एक्सप्रेशनची काही अमाऊंट आहे किंवा कॉस्ट आहे ती कॉस्ट आपण काय करू शकतो फाइंड करू शकतो. हे झालं तुमचं डिटेल एस्टिमेट. नंतर नेक्स्ट वन असतं तुमचं प्रिलिमिनरी एस्टिमेट. प्रिलिमिनरी एस्टिमेट ऑल्सो कॉल्ड ॲज अप्रॉक्सिमेट एस्टिमेट, rough cost estimate. This is an approximate estimate to find out an approximate cost in short time and thus enable to authority concerned to consider the financial aspect of the scheme. तर प्रिलिमिनरी एस्टिमेटमध्ये काय केलं असतं, एक अप्रॉक्सिमेट एस्टिमेट त्या प्रोजेक्टचं फाइंड आउट केलं असतं का शॉर्ट टाईममध्ये. आता का जे काही प्रोजेक्ट असणार आहे त्या प्रोजेक्टचा आपल्याला जर अप्रुव्हल आणायचं असेल कन्सर्न अथॉरिटीकडून तर त्या कन्सर्न अथॉरिटीकडून अप्रुव्हल आणण्यासाठी आपल्याला त्या प्रोजेक्टचं काय करायला लागतं अप्रॉक्सिमेट एस्टिमेट बनावं लागतं. त्या अप्रॉक्सिमेट एस्टिमेटमध्ये काय केलं आपण डिटेल एस्टिमेटमध्ये आपण ड्रॉइंग्स घेतो त्याच्यामध्ये कोणत्या ड्रॉइंग घेतल्या जात नाही अप्रॉक्सिमेट प्रिलिमिनरी किंवा अप्रॉक्सिमेट एस्टिमेटमध्ये. तर जे काही एस्टिमेट असणार आहे ते एस्टिमेट 2 पद्धतीने केलं असतं. प्रिलिमिनरी प्लेन एरिया मेथड आणि दुसरी असणार आहे क्युबिक कंटेंट मेथड. आता प्लेन एरिया एस्टिमेट जर आपण अप्रॉक्सिमेट एस्टिमेटपर्यंत करायचं असेल तर आपण काय करतो त्या बिल्डिंगचा जो काही प्लेन एरिया असणार आहे तो प्लेन एरिया आपण कॅल्क्युलेट केलेला असतो आणि जो काही प्लेन एरिया रेट असणार आहे DSRमध्ये त्या DSR प्लेन एरिया रेटने प्लेनच्या काही प्रपोज प्लेन एरिया असणार आहे त्या प्लेन एरियाला जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय भेटणार आहे त्या बिल्डिंगचं अप्रॉक्सिमेट एस्टिमेट भेटणार आहे. अशा पद्धतीने काय केलं असतं अप्रॉक्सिमेट. नंतर नेक्स्ट असणार आहे क्वांटिटी एस्टिमेट. दिस इज अ कम्प्लीट एस्टिमेट or a list of quantities for all items of work required to complete the concerned project. The quantity of each individual items of work is worked out from the respective dimension on drawing of the structure. आता क्वांटिटी एस्टिमेट म्हणजे काय असणार आहे एक डिटेल एस्टिमेट सारखंच असणार आहे. त्याच्यामध्ये काय केलं असतं जी काही एखादा पर्टिक्युलर आयटमचा वर्क घेतला सपोज एक्सकॅव्हेशन घेतला तर मग एक्सकॅव्हेशनची लेंथ किती असणार आहे, एक्सकॅव्हेशनची विड्थ किती असणार आहे, नंतर एक्सकॅव्हेशनची डेप्थ किती असणार आहे. याच्यानुसार काय करतो आपण जे काही एस्टिमेट असणार आहे लेंथ विड्थ आणि डेप्थचं मल्टिप्लिकेशन करून आपण त्या एस्टिमेटची क्वांटिटी एक्सकॅव्हेशनची क्वांटिटी काय करू शकतो आपण फाइंड करू शकतो. मग कंप्लीट एस्टिमेट असणार आहे म्हणजे मग त्याच्या एक्सचेंजसाठी काय लागणार आपल्याला लेबर कोणते लागणार आहे, नंतर काय असलं आपल्याला इक्विपमेंट कोणते कोणते लागणार आहे हे ॲड करून आपण जे काही एस्टिमेट करणार आहे त्या एस्टिमेटला आपण काय म्हणतो क्वांटिटी एस्टिमेट. ते एक पर्टिक्युलर आयटम सपोजसाठी काय केलं असतं प्रिपेअर केलं असतं क्वांटिटी एस्टिमेट. नंतर नेक्स्ट मग रिवाइज एस्टिमेट. रिवाइज एस्टिमेट म्हणजे काय असणार रिवाइज एस्टिमेट इज अ डिटेल एस्टिमेट फॉर द रिवाइज क्वांटिटीज अँड रेट ऑफ आयटम्स ऑफ वर्क originally provided in the estimate without material deviation of structural nature from the design originally approved for a project. It is accompanied with a comparative statement abstract form showing the probable variation for quantity, rate and amount for each items of work of the project as compared with the original estimate side by side starting the reason ऑफ व्हेरिएशन्स. आता बघा काही रिवाइज एस्टिमेट जे असणार आहे ते रिवाइज एस्टिमेट काय असणार आहे एखादे डिटेल एस्टिमेट झालेले ते डिटेल एस्टिमेट झाल्यानंतर जे काय वर्क असणार आहे त्या वर्कमध्ये काय चेंजेस आले म्हणजे ते चेंजेस आल्यानंतर जे काही वर्क ॲक्च्युली साईडवर ते एक्झिक्यूट झालेलं आहे सुरू झालेलं आहे त्यानंतर लक्षात आलं की याच्यामध्ये आपल्याला चेंजेस करायचे. चेंजेस केल्यानंतर आपण जे काही एस्टिमेट तयार करतो नवीन त्या एस्टिमेटला आपण काय म्हणतो रिवाइज एस्टिमेट. आता रिवाइज एस्टिमेट असणार आहे दॅट रिवाइज एस्टिमेट प्रिपेअर विदाउट मटेरियल डेविएशन ऑफ स्ट्रक्चरल नेचर फ्रॉम द डिझाईन ओरिजिनल अप्रूव्ह फॉर अ प्रोजेक्ट. म्हणजे आपण जे काही रिवाइज एस्टिमेट जे असणार आहे रिवाइज एस्टिमेट तयार करण्याच्या वेळेस आपले जे काही स्ट्रक्चरल चेंजेस झालेले ते स्ट्रक्चरल चेंजेस कन्सिडर करून आपण त्या प्रोजेक्टचं रिवाइज एस्टिमेट बनवतो. आता जे काही रिवाइज एस्टिमेट असणार आहे ते रिवाइज एस्टिमेट आपण कधी तयार करतो when sanction estimate is likely to exceed by more than 5% either from the rates being found insufficient. आता एखादा एस्टिमेट तयार केलेले पण जी काही सँक्शन अमाऊंट असणार आहे त्या सँक्शन अमाऊंट जर 5% जर
डिटेल एस्टिमेट जास्त जात असेल तर त्यावेळेस आपल्याला त्या डिटेल एस्टिमेटचं काय करावं लागतं, रिवाईज एस्टिमेट बनावं लागतं. किंवा जे काही रेट असणार त्या कॉन्ट्रॅक्टरने ते रेट जर जास्त लावले असतील त्यावेळेस त्या एस्टिमेटचं काय केलं असतं, रिवाईज एस्टिमेट बनवलं असतं. नंतर वेन द एक्सपेंडिचर ऑफ वर्क एक्सीड ऑर लाईकली टू एक्सीड बाय मोर दॅन 10% ऑफ द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल. म्हणजे जर साईटवरती एक्झिक्यूट झालेले ॲक्च्युली वर्क आणि त्याच्यावरती जो काही एक्सपेंडिचर होणारा खर्च जो आहे तो जर होणारा खर्च जे काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल जो काही फंड प्रोव्हाइड केलेला आहे त्याचा 10% जास्त जात असेल त्यावेळेस त्या एस्टिमेटचं रिवाईज एस्टिमेट बनवलं असतं. नंतर वेन इट इज फाउंड दॅट द सँक्शन एस्टिमेट इज मोर दॅन द ॲक्च्युअल रिक्वायरमेंट. म्हणजे ज्यावेळेस जे काही सँक्शन अमाऊंट आहे ती सँक्शन एस्टिमेट जर जास्त असेल ॲक्च्युअल रिक्वायरमेंटपेक्षा तर त्यावेळेससुद्धा काय केलं असतं, रिवाईज एस्टिमेट त्या डिटेल एस्टिमेटचं बनवलं असतं. आता बघा सप्लिमेंटरी एस्टिमेट. रिवाईज एस्टिमेट नंतर असणार आहे सप्लिमेंटरी एस्टिमेट. While work is in progress, some changes or additional work due to the material deviations, structural natures from the design originally approved may be through necessary for the development of a project. An estimate is then prepared include all such works. आता सप्लिमेंटरी एस्टिमेट म्हणजे काय आहे, आता एखाद्या साईटवरती वर्क चालू आहे पण त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी ॲडिशनल करायचे आहे किंवा काही चेंजेस करायचे तर त्यावेळेस जे काही एस्टिमेट बनवणार आहे आपण त्या एस्टिमेटला आपण काय म्हणणार आहे, सप्लिमेंटरी एस्टिमेट म्हणणार आहे. मला सप्लिमेंटरी एस्टिमेट काय आहे, तर तुमचे स्ट्रक्चरल जे काय आहे, स्ट्रक्चरल डिझाईन जे आहे, स्ट्रक्चरल डिझाईन चेंज झालेलं आहे मग त्यावेळेस आपण जे एस्टिमेट बनवणार आहे त्या एस्टिमेटला आपण म्हणतो सप्लिमेंटरी एस्टिमेट. मग ते सप्लिमेंटरी एस्टिमेट आपण कोणत्या कंडिशनमध्ये म्हणू शकतो,